महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातनं दरवर्षी ऊस तोडणीच्या हंगामात एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडते. इथे मुलं शाळेत जात नाहीत, तर चक्क शाळाच मुलांसोबत स्थलांतर करते. हो, आणि याच आहेत साखर शाळा. हंगामी कामगारांच्या मुलांचं भविष्य घडवणारी एक जबरदस्त चळवळ. चला तर मग या अनोख्या उपक्रमाची गोष्ट आज आपण उलगडून पाहूया. तर मग साखर शाळा हे नाव ऐकूनच थोडं कुतूहल वाटतं नाही का? या शाळांना असं का म्हणतात? या नावातच या उपक्रमाचं सगळं सार दडलेलं आहे. चला बघूया, साखर शाळा म्हणजे नेमकं काय? म्हणजे बघा, या शाळा कशा आहेत, त्या तात्पुरत्या आहेत, साखर कारखान्यांच्या जवळ उभारलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या फक्त आणि फक्त ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आहेत. विचार अगदी सरळ आहे. जर मुलांचं शिक्षण थांबत असेल, तर शिक्षणच मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. याच गरजेतून या शाळा उभ्या राहिल्या. आणि या उपक्रमाचा मूळ उद्देश अगदी स्पष्ट होता. ऊस तोड कामगाराच्या मुलांसाठी विशिष्ट काळापुरती साखर कारखान्याच्या परिसरात उभारण्यात येणारी शाळा. हे एक वाक्यच या संपूर्ण चळवळीचा पाया आहे, असं म्हणायला हरकत नाही. या शाळांची गरज का पडली असेल? कारण अगदी साधं आहे, पण तितकंच गंभीर. जेव्हा एखादं कुटुंब पोटापाण्यासाठी स्थलांतर करतं, तेव्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रवास मध्येच थांबतो. साखर शाळा हाच तुटलेला धागा पुन्हा जोडण्याचं काम करतात, जेणेकरून हंगामाच्या कामात मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. बरं, आता प्रश्न पडतो की अशा फिरत्या शाळांची गरजच का पडली? याचं मूळ आहे ते हंगामी कामाच्या चक्रात. कल्पना करून बघा, दरवर्षी काही महिन्यांसाठी आपलं घर, गाव सोडून कामासाठी दुसरीकडे जायचं. ऊसतोड कामगार कुटुंबांसाठी हेच वास्तव आहे. पण यात सर्वात मोठा फटका बसतो तो मुलांच्या शिक्षणाला. त्यांची शाळा सुटते, अभ्यास मागे पडतो आणि ते कायमचं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याचा धोका निर्माण होतो. याच गंभीर समस्येवर साखर शाळा हा एक उपाय म्हणून समोर आल्या. मग प्रश्न येतो की एवढा मोठा आणि महत्त्वाचा विचार आला कोणाच्या डोक्यात? कोण आहेत ह्या मागचे लोक? या कल्पनेमागे काही दूरदृष्टीची माणसं होती, ज्यांनी ही गरज ओळखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला. तर ह्या उपक्रमाचे श्रेय जातं दोन मुख्य व्यक्तींना. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे माननीय दादा शिंदे आणि त्यांचे सहकारी श्री वा.श. पटवर्धन. या दोघांनी स्थलांतरित मजुरांच्या मुलांची शिक्षणाची गरज ओळखली आणि त्यावर काम सुरू केलं. पण हे फक्त दोन व्यक्तींचं काम नव्हतं. यामागे एक मोठी संघटित शक्ती होती. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा पाठिंबा मिळाल्यामुळे या कल्पनेला खूप मोठं बळ मिळालं आणि ती सत्यात उतरू शकली. ठीक आहे, कल्पना तर आली, पण एक छोटीशी कल्पना एक मोठा पायंडा कसा बनते? साखर शाळेचा प्रवास हा असाच काहीसा प्रेरणादायी आहे. चला पाहूया ही संकल्पना कशी रुजली आणि कशी वाढत गेली. या प्रवासाची सुरुवात झाली साखरवाडीतून. तिथे पहिली साखर शाळा सुरू झाली. पण या चळवळीला खरी गती मिळाली ती माणीनगरमध्ये. माणीनगरमधल्या यशानंतर हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आणि आज तो जणू एका परंपरेचा भाग बनला आहे. आणि हे एक वाक्य, पण खरा विकास माळीनगर येथे झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. हे दाखवतं की सुरुवात जरी साखरवाडीत झाली असली तरी माळीनगर हेच ते ठिकाण ठरलं जिथे ही संकल्पना खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आणि तिचा विस्तार झाला. आणि आजची परिस्थिती काय आहे? तर आज साखर शाळा हा फक्त एक प्रयोग राहिलेला नाहीये. तो महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आणि एक अविभाज्य भाग बनला आहे. ही एक अशी परंपरा आहे जी हजारो मुलांचं भविष्य सुरक्षित करते आणि त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवते. तर मग या साखर शाळेच्या गोष्टीतून आपण काय शिकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्थानिक गरजा समजून घेऊन त्यावर उपाय शोधतो, तेव्हा ते खरंच यशस्वी होतात. आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आणखी कोणते नाविन्यपूर्ण मार्ग शोधू शकतो?